आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। संस्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते। जय जय महालक्ष्मी माता जगजननी सिंधु सुजाता। महालक्ष्मी माता जगजननी सिंधु सुजाता। दैन्य दरिद्र निवारिणी जय देवी भक्तों की प्रियकारिणी। सुर नर मुनि विनती करते मस्तक चरणों में धरते। सुर नर मुनि विनती करते मस्तक चरणों में धरते। नमः नमः भवतारिणी जय देवी श्री हरि की प्रियकारिणी। जय जय महालक्ष्मी माता जगजननी सिंधु सुजाता भक्तों की प्रियकारिणी। महालक्ष्मी विविध स्वरूपा महाकाली सरस्वती दुर्गा वैष्णव देवी कामाक्षा विंध्यवासिनी योगमाया तुम त्रिपुर सुंदरी माता। तुम क्षीर भवानी शुभदाता। तुम्ही नव दुर्गा तुम्ही दश विद्या। तुम्ही नव दुर्गा तुम्ही दश विद्या। तुम्हारी माया न जाए जानी महालक्ष्मी जगत कल्याणी। तुम्हारी जय हो माता रानी। सुनत शुभ कथा जाए दुख व्यथा। तुम्हारी कृपा तुम्हारी दया मांगे हम पृथ्वी लोक के प्राणी। महालक्ष्मी जगत कल्याणी। तुम्हारी जय हो माता रानी। ब्रह्मा विष्णु महेश्वर ठाड़े कर जोरे। शेष सुरेश नारद गुण गावे तोरे। महालक्ष्मी माता सदा निभाना हमसे स्नेह भरा नाता। जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता जय महालक्ष्मी माता।
हनुमान, तू सीतेपर्यंत पोहोचलास? तू खरेच सीतेपर्यंत पोहोचलास? ती सुखरूप तर आहे ना? हो प्रभू, सीता माता सुखरूप आहेत. मी त्यांचे दर्शन घेऊन आलो आहे प्रभू. मी त्यांना पाहिले पण आणि त्यांच्याशी बोललो पण प्रभू. हनुमाना, माझं मन म्हणतंय की ज्या डोळ्यांनी तू तिला पाहिली आहेस, मीही तुझ्या त्या डोळ्यामध्ये बसून त्या प्रतिमेचे दर्शन करू, परंतु हे शक्य नाही आहे. हनुमान, आता तूच सांग की माझी सीता कशी आहे, कशा प्रकारे ती आपले दिवस घालवते आहे, आणि ती कधी माझी आठवण काढते की नाही? प्रभू, तुम्ही मला विचारता आहात की माता तुमची आठवण काढतात की नाही? प्रभू, तुम्ही हे विचारा की माता कधी तुमची आठवण काढत नाहीत. प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी तुमचीच आठवण काढतात प्रभू. मातेने तर आपल्या नावाचा एक वेढा केला आहे, आणि त्या वेढ्यात त्या अशा राहतात जसे जसे शिंपल्यांच्या आत पवित्र मोती. ज्या जमिनीवर त्या झोपतात, ज्या आकाशाखाली त्या राहतात, ज्या हवेत त्या श्वास घेतात, ती जमीन, ते आकाश, ती हवा, हे सगळं जणू रामच आहेत प्रभू. प्रभू, आज जर तुम्ही नसता तर ते जिवंत नसत्या. प्रभू, अशोक वाटिकेत राक्षसिणी सतत त्यांच्यावर पहारा देत असतात, आणि लंकेश्वर रावणाच्या आदेशानुसार त्यांना घाबरवत आणि धमकावत असतात. मातेने तर आपली वाट बघत बघत आपले प्राण देखील त्यागण्याचा निश्चय केला होता. परंतु मी त्यांना समजावले. मी सांगितले की प्रभू श्रीराम महाराज सुग्रीव यांच्या सैन्यासहित लंकेवर आक्रमण करणारच आहेत, आणि तुम्हाला इथून मुक्त करून नेतील. प्रभू, जर तुम्ही माता सीतेला जिवंत बघू इच्छिता तर अजून उशीर नका करू प्रभू, अजून उशीर नका करू. मास दिवस महू नाथ नावा, तो पुनि मोहि जियत नहीं पावा. नाही सीते, आता आम्ही अजून उशीर नाही करणार. पवनपुत्र हनुमानाच्या कृपेने आम्हाला तुझा शोध लागला आहे. आता जगातली कोणतीच शक्ती आम्हाला थांबू नाही शकणार. धीर धर सीते, आम्ही येत आहोत सीते, आम्ही येत आहोत. पवनपुत्र हनुमान, काय सीतेने आमच्यासाठी काही संदेश पाठवला आहे का? हो प्रभू. त्यांनी काही सांगितलं आहे का आमच्यासाठी? हो प्रभू, माता सीतेने ही निशाणी म्हणून शिखामणी तुम्हाला दिली आहे. आणि मग त्या म्हणाल्या की गरिबांवर दया करणे हा आपला स्वभाव आहे. तर आत्ता या क्षणी माझ्यापेक्षा अधिक गरीब कोण असू शकते? आणि मातेने इंद्राचा पुत्र जयंतची गोष्ट आपल्याला आठवण करून देण्यास सांगितले. रडत रडत त्या एवढंच म्हणाल्या की त्यांच्या प्रती तुम्ही एका कावळ्याची दुष्टता देखील सहन नाही करू शकलात. मग आज त्यांच्यावर जो अत्याचार होतो आहे तो तुम्ही कसे सहन करत आहात? नाही, सहन नाही होत. आम्ही नाही सहन करू शकणार. कसे सांगू की माझ्या मनाची काय अवस्था आहे. हनुमान, तू ते विशाल कार्य केलेले आहेस जे या पृथ्वीवर करण्याचा कोणी विचारही करू शकणार नाही. हनुमान, मी तर तुझा जन्मोजन्मीचा ऋणी झालो आहे. हे तुम्ही काय बोलत आहात प्रभू? मी तर तुमचा सेवक आहे प्रभू.
तुम्ही मला तुमच्या चरणात राहू द्या प्रभू, तुमच्याच चरणात राहू द्या. भगति अति सुखदायिनी, नाथ भगति अति सुखदायिनी, देहु कृपा करि अनुपायिनी, देहु कृपा करि अनुपायिनी. सुनि प्रभु परम सरल कपिबानी, एव मास्तु तब कहेउ भवानी. महाराज सुग्रीव, हा, आज्ञा असावी प्रभू. लंकेत जाण्यासाठी आपल्याला लवकरच प्रस्थान केले पाहिजे. जी आज्ञा प्रभू. हे समुद्रदेव, आम्हाला तुमच्या कृपेची आशा आहे. आमच्यावर तुम्ही कृपा करा. आम्ही तुमच्यावर सेतू तयार करून लंकेला जाऊ इच्छितो, म्हणजे सीतेला रावणाच्या तावडीतून मुक्त करू शकू. आम्हाला परवानगी द्या समुद्रदेव. प्रणाम प्रभू. आपण माझ्याकडे परवानगी मागून मला लज्जित करत आहात. प्रभू, तुम्ही तर तुमच्या या सेवकाला आदेश दिला पाहिजे. भगवंता, जर तुम्ही मला आज्ञा दिलीत तर मी भयंकर आणि विक्राळ लाटांचं रूप धारण करून लंकेला बुडवू शकतो. ते तर माझ्याच पाण्याच्या वेढ्यात आहेत. नाही समुद्रदेवा, नाही. हे मानवी मर्यादांचे उल्लंघन होईल आणि यामुळे येथील अनेक निष्पाप जीव पण मारले जातील. तर याचा अर्थ हा आहे की मी दुर्दैवी आपली सेवा करू शकत नाही. हे समुद्रदेव, असे समजणे योग्य नाहीये. आम्हाला लवकरात लवकर लंकेला जायचे आहे, म्हणून लवकरात लवकर सेतू बांधावा लागेल. आपण माझ्यावर अवश्य सेतू बांधा प्रभू. तुम्ही जेव्हा या सेतूवर आपले चरण कमल ठेवाल तेव्हा कमीत कमी माझ्या लाटांना आपले चरण स्पर्श करण्याचे सौभाग्य तर प्राप्त होईल. परंतु माझी एक प्रार्थना आहे प्रभू. हो, बोला. माझ्याकडून काय हवे आहे? लंकेला जाण्याआधी माझी कन्या वैष्णवीला आपण दर्शन द्या. लहानपणापासून मनामध्ये तिला आपल्या दर्शनाची अभिलाषा आहे. यावेळी ती तपोवनात भगवान विष्णूंची तपस्या करते आहे. तुम्ही माझ्या कन्या वैष्णवीवर कृपा करा प्रभू. प्रभू, कृपा करा. तथास्तु. लक्ष्मण, तपस्येचे असे तेज आम्ही अत्री, अगस्ती, शरभंग इत्यादी ऋषीमुनींच्या आजूबाजूला पाहिले आहे. प्रभू, हे माता वैष्णवीच्या तपस्येचा प्रभाव आहे. त्या तुमच्या दर्शनाची वाट बघत आहेत. प्रभू, माझी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या दर्शनाने त्यांना कृतार्थ करा. आम्ही वैष्णवीकडे जाणार.
जय श्रीराम. प्रणाम प्रभू. या प्रभू. विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. माते, या पवनपुत्र, तुमचे कल्याण असो. मातेश्वरी, मी माझ्या वचनाचे पालन केले आहे. मी प्रभू श्रीरामांना घेऊन आलो आहे. पवनपुत्र हनुमान आणि आपले पिता रत्नाकर यांनी मला सांगितले आहे की आपण मला भेटू इच्छिता. म्हणून देवी, मी आपल्याला भेटायला आलोय. बोला, काय आज्ञा आहे? आज्ञा? एक भक्त परमेश्वराला आज्ञा किंवा आदेश देऊ शकतो का? भक्त तर परमेश्वराचा सेवक असतो. ही वैष्णवी पण आपली भक्त आहे, आपली सेविका आहे. तुम्ही तुमच्या या छोट्या भक्ताची हाक ऐकून तिला दर्शन देऊन कृपा केली आहे भगवंता. या प्रभू, विराजमान व्हा. पालक है एक जगत धारिणी. प्रभु पद लक्ष्मी सेवित, गंगा इनसे प्लावित. इन पदों की धूलि सर्व आपदा निवारिणी. भक्ति से निहार रही, प्रेम से पखार रही. भवतारण चरणों को माता भवतारिणी. भवतारण चरणों को माता भवतारिणी. हे प्रभू, तुम्हाला माझे कोटी कोटी प्रणाम. देवी, ह्या मनुष्य अवतारात आपण आपले हे मूळ रूप विसरला आहात का? तुम्ही श्री रत्नाकर यांची कन्या आहात, परंतु सत्य तर हे आहे की आपण साक्षात महालक्ष्मीचा अवतार आहात. मी हे कसे विसरू शकते प्रभू? म्हणून तर आपल्या दर्शनासाठी व्याकुळ झाले होते. हे प्रभू, आपणही विलक्षण आहात. शक्ती निर्माणासाठी तुम्ही तुमच्या शक्तीला महालक्ष्मी महामायेच्या रूपात प्रकट करता. त्या महामायेच्या मायेनेच तर सगळे जग मोहित होते आणि तुम्हाला सृष्टीचा रचनाकार मानतात, जेव्हा की सृष्टीचे निर्माण, पालन आणि संहार मी करते. परंतु हे प्रभू, या क्षणी मी आपली भक्त आहे आणि आपण माझे परमेश्वर. भक्त पण तर परमेश्वराचाच अंश असतो ना. म्हणून
भक्त नेहमीच आपल्या परमेश्वरात विलीन होऊ इच्छितो. माझी हीच अवस्था आहे प्रभू. हे प्रभू, मनुष्य अवतारात देखील मला तुम्हाला प्राप्त करायचे आहे. हे प्रभू, सृष्टीच्या विस्तारासाठी आपल्याला अनेक रूपे धारण करावी लागतात, पण ती सगळी रूपे शेवटी तुमच्यातच तर विलीन होऊ इच्छितात. तुम्ही केवळ रमारूपाला स्वीकार केले आहे, परंतु लक्ष्मी, दुर्गा, सावित्री, सरस्वती आणि पार्वती सुद्धा पण आपल्याच प्रेरणेने बनलेली रूपे आहेत. प्रभू, लक्ष्मी आणि रमा तर मूळतः एकच आहेत. तुम्हाला पण माहिती आहे की सीता रमा आहे आणि मी तुमची योगमाया आहे. तुम्ही मला लक्ष्मीच्या रूपात स्वीकार करा प्रभू. तेव्हा कुठे माझा मनुष्य रूपात जन्म घेणे सार्थक होईल. हे प्रभू, आज माझ्या तपाची पूर्णतः होते आहे. माझे हे तप सफल करा प्रभू. आणि माझे तप तेव्हा पूर्ण होईल जेव्हा तुम्ही माझा स्वीकार कराल. देवी, तुम्ही जे बोलत आहात ते सगळं सत्य आहे, परंतु ते पारलौकिक सत्य आहे. या सत्यात पृथ्वीवरील लोकमर्यादेचा कोणताही अंश नाही आहे. आपल्याला तर माहिती आहे की मी राम अवतार मर्यादा पुरुषोत्तमाच्या आदर्शाची प्रतिज्ञा करणाऱ्यांसाठी घेतलेला आहे. या मर्यादेचे उल्लंघन मी स्वतः कसे करू शकतो? मी लोकमर्यादेविरुद्ध काही करण्याचा विचार देखील आणू शकत नाही. पृथ्वीवरील जीवन अत्यंत कठोर नियमात बांधलेले आहे, म्हणून स्वच्छंदीपणा येथे पाप आहे. देवी, आणि राहिली गोष्ट तुमच्या व्रताची, तर व्रत नियमांचे पालन करून तुम्ही जे तप केले आहे ते कधीही निष्फळ होणार नाही. कारण तप कोणाचेही असो निष्फळ होऊ शकतच नाही. म्हणून तप पूर्ण होण्याच्या या प्रसंगी तुम्ही माझ्याकडून इतर कोणते वरदान प्राप्त करू शकता. जर आपण वरदान देणारच असाल तर कोणती तरी अशी आज्ञा द्या प्रभू, ज्याचे मी आपल्या अर्धांगिनीच्या रूपात पालन करत करत आयुष्य सफल करू शकेन. देवी, या क्षणी मी लोक उद्धारासाठी परमेश्वराचा शत्रू अधर्मी रावणाचा वध करण्यासाठी लंकेला जातो आहे. या महायुद्धात मला आपल्या महान तपोबळाची गरज आहे. मी स्वतः मानव मर्यादित राहून हे युद्ध जिंकू इच्छितो, परंतु या विजयासाठी मला आपल्या अद्वितीय तपोबळाची आवश्यकता आहे. तुम्ही कृपया तुमचे तपोबल मला प्रदान करा. हे प्रभू, ही आपली कोणती विनंती आहे? माझ्यासारख्या गरीबाकडून तुम्ही साम्राज्य मागत आहात? हे प्रभू, तुम्ही मला लज्जित करत आहात, कारण माझं सगळं काही तर तुम्हीच आहात. म्हणूनच माझ्याद्वारे प्राप्त केलेले तप आपलेच आहे प्रभू, आपलेच आहे. तुमचेच तपोबल मी तुम्हाला अर्पित करत आहे. याचा स्वीकार करा प्रभू, याचा स्वीकार करा. देहि मे ददामि ते. प्रभू, तुम्ही मला द्या, मी तुम्हाला देते. हेच सत्य आहे. देवी, तुम्ही धन्य आहात. लंकेवरून जेव्हा मी अधर्मी रावणाचा नाश करून परत येईन तेव्हा मी तुम्हाला भेटायला जरूर येईन. परत याल प्रभू?
मी तुमची वाट याच ठिकाणी करेन. विष्णु प्रिया हम पे रखना सदा श्री चरणों की छाया.